नमस्कार, मी आयुष प्रसाद. जेवणासाठी अगर जळगाव कुठल्या गोष्टीसाठी फेमस असेल ते आहे भरीत. आणि जळगावची भरीत म्हणजे महाराष्ट्रभरात आणि अगदी देशभरात सगळे जण ओळखतात. किचन मध्ये जाऊन कसं त्या ठिकाणी महिला भरीत तयार करतात त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्याबरोबर महिलांच्या मतदान जनजागृती व्हावा, महिलांना आपण विनंती करणार आहे की त्यांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा. आणि 13 मेच्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो आपला मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवावा. वांगे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही त्याला रात्रभर ओलं करता. तर तुम्ही मतदान करताना पण एवढा विचार करून मतदान करतात की नवऱ्याने जो सांगितलं त्याप्रमाणे मतदान अच्छा. तर मतदान करताना सगळ्या महिलांनी मनाती मतदान करायला पाहिजे आणि जबाबदारीने मतदान करायला पाहिजे. या गोष्टी भारत निवडणूक आयोगाने आपल्याला पण यही सांगितलेलं आहे की मतदान करताना विशेषतः आपल्याला अगदी जबाबदारीने आणि विचारपूर्वक सर्वांनी मतदान करायला पाहिजे. तुम्हाला वेळ मिळणार का? एवढा तुमचा मोठा उद्योग आहे. मालक लोक सुट्टी देतात ना, मतदान करायला मालक लोक सुट्टी देतात, इथून पण पाठवतात. वांगी जो आहे ते आता या भट्टीवर येतात आणि या भट्टीवर ताई आपण काय करतो? मग याच्या भट्टी पेटवली का मग याच्यावर वांगे रस्ता प्लेन असं सारखे वांगे रस्ता. अच्छा. मग ते वांगे भाजल्या जातात या असे. और माझी सगळे लोकांना एक विनंती आहे की वोटर स्लिप साठी तुम्ही आपलं नाम आणि मोबाईल नंबर टाकून आपला वोटर स्लिप आपण डाउनलोड करू शकता. माझी सर्वांना ही विनंती आहे की आपण सर्वांनी वोटर स्लिप कृपा करून डाउनलोड करून घ्यावा. त्या वोटर स्लिपचे जो वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन मध्ये खाली या व्हिडिओच्या खाली देण्यात आलेला आहे. माझी सर्वांना विनंती राहील की वोटर स्लिप कृपा करून मतदान करण्याच्या आधी डाउनलोड करून घ्यावा. आता तो भरीत आपण या ठिकाणी एक वेळा तयार केला म्हणजे यहाँ पर भिजला त्याच्यानंतर आपण काय करणार? एक वेळा आपला भरीतचा आपण स्किन काढला तर असा तयार होतो. हा, गाडीवर घातल्यानंतर ते असं तयार होईल. नंतर आपली प्रोसिजर चालू आहे पुढची. हे भांड्यामध्ये पितळी भांड आहे. पितळी भांड्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. मतदान करताना पण आपल्याकडे जसं या मीठ आपण यासारखा मीठ आपण टाकतो. मतदान करण्यासाठी आपण प्रत्येकानं इलेक्शन फोटो आयडी कार्ड आपण दिलेला आहे. माझी आपल्या सर्वांना यही विनंती राहील की आपण 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स घेऊन आपण मतदान प्रक्रियामध्ये पुढे जाऊ शकतात, आपल्या ओळख करू शकतात. गाणे टाकणार आहे आपण गेल्यावर ठेचा. लसूणची पेस्ट तयार करून. हो. हे खोबरं किस टाकतोय आपण आता आपण धनिया टाकून राहिले. धनिया. माझी सर्वांना यही विनंती राहील की फक्त काय वेळासाठी 13 मेच्या दिवशी फक्त काय वेळासाठी जाके मतदान करून यावा. त्याच्यानंतर दिवसभर बसून घरगुती भरीत आपण तयार करून त्याचा आनंद घ्यावा. ताई मला एक गोष्टी सांगा की मतदान केंद्रामध्ये महिलांना काय अडचण असते का? की जसं मासिक पाळीचे दिवस आहे आणि शौचालय उपलब्ध नाही. शौचालय आहे का तिथे? शाळेमध्ये असतात ना. हो, शाळेत असतात. आणि महिलांनी पुरुषसाठी वेगळी शौचालय. आणि उन्हाचे दिवस असेल तर आपण काय करतो? मंडप टाकलेले असतात ना. आणि पिण्याच्या पाण्याची सोय जार असतात. अरे हा, जार असतं ना, बरोबर आहे. अरे ताई मला एक गोष्टी सांगा की या वर्षी तुम्ही काय नवीन ऐकलंय का की आपल्याकडे मतदान केंद्रावर काय नवीन नियोजन करण्यात आलेलं आहे? हो, ऐकलंय या वर्षी की आशा वर्कर राहणार आहे, ॲम्ब्युलन्सची सोय. अच्छा. आणि यदि कोई मुलांकडे काही महिलांकडे आणि काही त्यांची जो सासूबाई आहे त्यांच्याकडे एक लहान मुलं असेल अगदी 2-3 वर्षाच्या, त्याला सांभाळायचे आहे, त्यामुळे महिला म्हणतात की मी मतदान करायला जाणार, तर त्याबद्दल त्यांना काय सांगणार आहे? अंगणवाडीची सोय तिथे लहान मुलं. हा बरोबर आहे. तर त्या सांभाळण्यासाठी तुम्ही हे सगळे नियोजन करण्यात आलेलं आहे. तर महिलांना कुठल्या अडचण होणार नाही. थोडक्यात या वर्षी मतदान नाही करण्याच्या काय भानही नाही, बरोबर आहे की नाही? तो या वर्षी ज्या लोकांच्या मनात आहे की सुट्टीचे दिवस आहे, काय चांगला भरीत तयार करायचं आहे, भरीत कसं तयार करायचं आहे वो आपण सांगितलेलं आहे, मतदान कसं करायचं आहे वो आपण सांगितलेलं आहे. तो या वर्षी मतदान पण करा, लोकशाहीच्या त्योहार मध्ये तुम्ही सहभाग नोंदवा आणि सर्वात महत्वपूर्ण त्याच्यानंतर भरिताचा आनंद पण. चला चला आता चला चला.